एका ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश करत पोलिसांनी 4 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या 2 मुली अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. यातील एका मुलीच्या नावे भाडे करार करून घर भाड्याने घेतलं होतं. ही मुलगी ग्रेटर नोएडा विद्यापीठात शिकते. तिच्यासोबत शिकणारे इतर अनेक विद्यार्थीही या रॅकेटमध्ये सामील असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामधील आहे. आतापर्यंत तपासात असं समोर आलं आहे की 200 कोटी रुपयांच्या ड्रग्ज फॅक्टरीची पोलखोल झाली असून घराचे भाडे करार परदेशी तरुणीच्या नावावर होते. ती मुलगी ग्रेटर नोएडा येथील नॉलेज पार्क येथील शारदा विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. पोलीस तिचा शोध घेत असून तिच्यासोबत शिकणारे अनेक मुलं या टोळीचा भाग असण्याची शक्यता आहे. विद्यार्थिनीचा भाऊ अंमली पदार्थांच्या कारखान्याचा भाग होता. त्याला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेली 4ही लोक मूळचे नायजेरियातील आहेत. यात 2 मुलींचाही समावेश असल्याचं तपासात समोर आलं असून त्या अद्याप फरार आहेत. यातील एक मुलगी अटक करण्यात आलेल्या आरोपीची बहीण असून तिच्या नावावर भाडे करार आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की विद्यार्थिनीने भाडे करारात स्वतःला शारदा विद्यापीठाची विद्यार्थिनी असल्याचं सांगितलं होतं. मात्र या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी घरावर छापा टाकून तेथे उपस्थित असलेल्या इफेने जन बोस्को आणि चिडी यांना अटक केली. यांच्याकडून एकूण 26 किलो 760 ग्रॅम क्रिस्टल जप्त करण्यात आली. याशिवाय कच्चा माल, उपकरणे, केमिकलचा माल, केमिकल आणि बेकायदेशीर ड्रग्ज बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 2 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.